तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जनार्दन तानाडे ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली लागण जी आपली ही लागण आहे ना मित्रांनो, हे आता 20 दिवसाची झालेली आहे मित्रांनो. तर ह्या लागणीसाठी आम्ही काय काय केलं आहे ते तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तरी पाहू शकता ही आपली लागण आहे. या लागणीला मित्रांनो आता आम्ही नुकतीच आंबवणी दिलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आंबवणी देऊन युरिया टाकून जे पाणी दिलंय ते मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कसा ऊसाचा फुटवा झालेला आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला बी असा ऊसाचा फुटवा करायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण का शेतीविषयीच तुम्हाला मी ह्या चॅनलवरती व्हिडिओ देणार आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ऊस किती भारी प्रकारे म्हणजे खूप छान अशा प्रकारे फुटवा झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा ऊस लागवडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. फक्त आणि फक्त 20 दिवसाची लागण आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉटमध्ये ऊस उगून आलेला आहे मित्रांनो. आता दुसऱ्यांचं काय होतं मित्रांनो, जरा महिना जरी थांबलं ना तरी मित्रांनो ऊस उगून येत नाही मित्रांनो, कारण का आपला ऊस आहे ना हे नुकताच 20 दिवसाचा आहे मित्रांनो. 20 दिवसात मित्रांनो पाहू शकता एक इतडाच्या बी वर ऊस आलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो ह्याच्यावरती आणि फवारणी करायची आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल बी मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. आपलं टार्गेट आहे, ज्याला 18 महिने लागतात ऊसाला येण्यासाठी, तर आपलं टार्गेट आहे आपलं की कमीत कमी 14 महिन्यात आपला ऊस कारखान्यापुत्र पोचला पाहिजे मित्रांनो. तरी तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा ऊस किती दिवसात किती ते वाढतो ते बी मला सांगा. आमचा तर 20 दिवसात 1.5 एताच्या पुढे ऊस गेलेला आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा आणि विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला. तर भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद.